शेवटी भेट झालीच. तो दिवस आलाच. माझ्या मामाच्या गावामध्ये माझी आजी म्हणजे माझ्या आजोबांची आई लहानपणापासून गोष्टी सांगायची. सवाद्यात असा आहे, सवाद्यात तसा आहे, विहिरीजवळ तसा आहे, आडापाशी तसा आहे, वड्याला तसा आहे, अकरावर तसा आहे, शिरीत तसा आहे, हिथं तसा आहे, असं आहे, असं तसं काय काय सांगायची. लक्ष्मीपूजना दिवशी मी शेतामध्ये निघालेलो, आजोबा पप्पा मी. काही कारणास्तव मी रिटर्न आलो. रिटर्न येताना आलो खरा रस्त्यापर्यंत. तिथून पुढे मला 600 ते 700 मीटरवरती गाडी पार्क केली होती लांब, कारण की चिखलाचा रस्ता होता, त्यामुळे जाता येत नव्हतं तिकडं. तर झालं असं, थोड्या अंतरापर्यंत मला घरं मिळाली, तिथून पुढे घरं नव्हती 400-500 मीटरमध्ये. तर मी एक स्पीडमध्ये चालत होतो आणि थोड्या वेळानं मला रिअलाईज झालं की पाठीमागनं आवाज होती. म्हटलं की जरा आवाज दाबदान आणलं. म्हटलं काय आहे न काय नाही. मग राप 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 पायाचा आवाज येतोय की, माझा पायाचा आवाज मला कळतोय, मागण्या येतोय ते बी कळतोय. मग काय करायचं? मी थांबलो की पायाचा आवाज येतोय पण हळूहळू द्यायला लागला. ते जायला मग आईनं सांगितलेलं मला असं असं कार्यक्रम हाय शिरीत. मग कना चालत आलो आणि पुढं घरं होती 2-3, त्यामुळं. आणि समोर अचानक गाडी आली समोरून, तसा पायाचा आवाज कमी झाला. तेव्हा मला जीवात जीव आला. म्हटलं काय होतं ते माहित नाही, फक्त पाठलाग तर चाललेला, राप 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 पाय आपटीतच गडी आला होता खरा, पण काय झालं नाही. स्वामींच्या कृपेनं सगळ्या गोष्टी टळल्या. तर हेच माझ्या मित्रमंडळींनी माझ्या परिवाराला सांगावं म्हटलं, म्हणून हे मी व्हिडिओ बनवला की जिथं देव आहे तिथं शैतान पण आहे. रिअलाईज झालं मला, त्यामुळे म्हटलं आता कानाला खडा, रातचं जायचं नाही. तर चला मित्रांनो, बाय.